राष्ट्रवादी महिला प्रवक्ती रुपाली ठोंबरे ज्या होत्या म्हणजे प्रवक्त्या, तर त्या सोशल मीडियावर जे काही मोठमोठ्यांदा जे वक्तव्य करतायत की मी माधवी खंडाळकरच्या भावांवर 354चा गुन्हा सादर केला आहे वगैरे वगैरे, आणि जे काही सोशल मीडियाचा हत्यार म्हणून वापर करतायत, तर त्याच्याबद्दल मी आज सगळ्यांना इथं बोलवलं आहे. तर मी सगळे रिपोर्ट जे काढून आणले त्याच्यात तर माझ्या भावांवर असे काही गुन्हे दाखल झालेले नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट की त्या व्हिडिओमध्ये मी रुपाली चाकण करत आईंना बोलवा वगैरे असं काही बोलतायत. तर ती परिस्थिती अशी होती की त्या परिस्थितीमध्ये मी एवढं मोठं नाव घेऊन कुणाला बोलवणं म्हणजे मला ते म्हणजे तिच्या बुद्धीच्या बाहेरच आहे ही गोष्ट. त्यावेळेला मी पोलिसांना बोलवा वगैरे असं बोलत होते. आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये मोबाईल आहे, त्यांच्याकडे हेडफोन आहे, तर प्रत्येकाने ते कानाला लावून ऐकावे की त्याच्यामध्ये असा कुणाचाच उल्लेख मी कुठं केलेला नाही आहे. कारण माझं आणि तिचं ते वैयक्तिक वाद आहे, ह्याला ती राजकीय स्वरूप देते आणि त्याच्यावरून हे सगळं रामायण झालेलं आहे. आणि ती त्याला जे काय स्वरूप देते आणि परत मला धमक्यांचे फोन, परत मला आत्तासुद्धा काल मला वाटतं दादांशी, आदरणीय दादांशी जे काय बोलणं झालं त्याच्यानंतर दादांनी सांगितलं की तुम्ही आता इथून पुढे काही अशा गोष्टी करू नका ज्याच्यातनं वाद निर्माण होईल. तरी तिने वरिष्ठांचं न ऐकता कालसुद्धा माझ्या विरोधात एक विचित्र पोस्ट केलेली आहे. आणि त्या पोस्टमध्ये तिने असं सांगितलं आहे की ज्या महिलांना माधवी खंडाळकर त्रास देते त्यांनी आमच्याकडे या आणि तिच्या विरुद्ध तक्रार करून तिच्या विरुद्ध गुन्हे कसे दाखल करायचे हा आम्ही बघतो, तुम्ही फक्त आमच्याकडे या. तर मला तिला हे सांगणं आहे की या 10 दिवसामध्ये आमच्याकडे म्हणजे माझ्याकडे मी एक आज तिच्या विरुद्ध आवाज लढवला आहे म्हणून 4 महिलांनी गुन्हे ऑलरेडी आणून दिलेले आहेत. आणि मला त्या म्हणतात तू ताई आता आम्हाला मदत कर आणि आम्हाला न्याय मिळवून दे. त्यांच्या तक्रारी अशाच आहेत. म्हणजे काही महिला अशा आहेत की ज्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत, काही जणी आहेत की त्यांना नाहक कुठल्या तरी एखाद्या ह्याच्यात अडकवून छोटे गुन्हे दाखल केले आहेत. त्यानंतर एका महिलेला तर मला वाटतं म्हणजे तिने सांगितलं की तिला अरेस्ट वगैरे पण करून नेलं होतं. असे बरेच गुन्हे आहेत आणि मी त्याचा पण अहवाल सगळा सादर करणार आहे. त्या दिवशी अजितदादांसमोर काय घडलं होतं तुमच्या, काय सांगितलं होतं दादांनी? अजितदादा, आदरणीय दादांनी तिथे दोघींना बसून जे काही परिस्थिती ती सगळी बघून त्यांनी सांगितलं की हे सगळं CP ऑफिसला रिपोर्ट गेलेले आहेत आणि जो काही तिथून निर्णय येणार आहे त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाणार आहे एवढं सांगितलं. आणि तरी तिने करायचं ते केलंच आहे. काल तिने एक चुकीची पोस्ट केलीच आहे माझ्याबद्दल. आता तिच्यावर कारवाई झाली त्यांच्यावरती, तुम्ही कसं बघता याच्याकडे? मी स्वागत करता, विरोध करता, समर्थन करता, काय? नाही, जी कारवाई झाली आहे ती योग्यच झालेली आहे. कारण तिला प्रवक्ता हा शब्द सुद्धा नीट घेता येत नाही आणि ती प्रवक्ता पदावर बसली होती. त्यामुळे मला तर जे काय झाले ते चांगलंच झालेलं आहे. तुम्ही म्हटलं की धमक्यांचे फोन येत आहेत, कोण धमकी देत नाही? मला माहिती नाही, पण 302 हा नंबर तिच्या घराचा, तिच्या सगळ्या म्हणजे गाड्यांचा याचा, आणि ज्या नंबरवरनं धमक्या आल्या त्या नंबरला पण शेवटी 302 आहे. आणि मी हे पण पत्रकारांना दिलेलं आहे सगळं सबूत. अशी चर्चा की राज्य महिला आयोगावर तक्रार करणार आहे, ही तक्रार कोणाच्या विरोधात असणार आहे, ती तक्रार कधी केली जाणार आहे, तक्रार काय म्हणणार आहे? खरं तर हे सगळं काही प्रकार घडला त्याच्यानंतर मी दादांची, आदरणीय दादांची भेट घेण्यासाठी मुंबईला गेले होते. तिथून मी आल्यानंतर तिथं दादांनी सांगितलं की मी पुण्यामध्ये येणार आहे, त्यावेळेला आपण समोरासमोर बसून याच्यावरती काय आहे तो सोक्षमोक्ष करू. त्यानंतर पुण्यात त्या मधल्या पिरियडमध्ये पोलीस यंत्रणेशी माझं सगळं म्हणजे त्यांनी मला पोलीस यंत्रणेने चांगलं सहकार्य केलं. मग दादांनी सांगितल्याप्रमाणे त्या दिवशी दोघींना समोरासमोर बसवण्यात आलं. त्यामुळे महिला आयोगापर्यंत मी अजूनपर्यंत गेलेली नाही आहे, परंतु या 2 दिवसांमध्ये महिला आयोगाकडे जाऊन सुद्धा माझी तक्रार होणार आहे. आणि हां, रुपालीताईंशी त्या संदर्भात माझं बोलणं झालेलं आहे. हो, बोलणं झालंय माझं. कारण त्यांचा असा आरोप होता की रुपाली चाकणकरांनी तुम्हाला घुसवलेला आहे. नाही, त्यांच्यावरती आरोप करताय. मी हे आधीही सांगितलं, आत्ताही सांगते की रुपालीताई चाकणकरांचा ह्याच्यामध्ये वैयक्तिक वादामध्ये काहीच संबंध नाही आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की
स्वतः रुपाली पाटीलनीच दादांसमोर हे मान्य केलेलं आहे की जी काय वैयक्तिक भांडणं आहेत त्याच्यातून हे सगळं घडलेलं आहे. तिने तसा अहवालसुद्धा दादांसमोर सादर केला आहे. पण मीडियाची दिशाभूल करण्यासाठी आणि तिचं राजकीय काही षडयंत्र रचण्यासाठी हे सगळं ती करते हे तर माझ्या लक्षात आलंय आणि बहुतेक सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल. पण आता याच्यात तर तिथंच पद गेली सगळ्या तुमच्या दोघींच्या वादात सगळ्यांच्या वादात. ते आता माझं काय म्हणणं आहे की ते राजकीय स्तरावर झालेलं आहे. माझं वैयक्तिक त्याच्यामध्ये काही नाही. तुम्ही तक्रार केली ना दादांकडे, हा. तुम्ही त्यात इन्व्हॉल्व होताच की. हो ना, प्रोसेसमध्ये. पण ते जे काय आता तिच्या जे काय गुणधर्म आहेत त्याच्यामुळे तिचा तो फटका बसलेला आहे. याच्यामध्ये मी नाही ना काही इन्व्हॉल्व आहे. आधी त्यांनी आरोप केला होता उद्याही करतील तुमच्यामुळेच तिचं पद गेलं म्हणून. करू दे, मी त्याला उत्तर द्यायला समर्थ आहे. आता तुमची मागणी काय आहे? या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई नक्की कोणावरती व्हावी? गुन्हा दाखल झालेला आहे. आता हे प्रकरण नक्की मला आज बोलवायचं कारण म्हणजे ती जे ओरडून सांगते की गुन्हा दाखल केलाय, मी हे केलंय, मी ते केलंय, तर मी स्वतः तिच्यावरती हे गुन्हे दाखल केलेले आहेत एवढे 333, 118(1), 125(a), 115(2), 314, 351(3), 79, 352(3) आणि (5). आता हे सगळे तिने मीडियाला जे काही जोरजोरात ओरडून सांगते तर आता योग्य म्हणजे आज ससूनचे रिपोर्टसुद्धा मी दाखवलेले आहेत मीडियाला. तर पोलीस प्रशासन मला जे काय आहे ते सहकार्य करत आहे आणि मी त्या पद्धतीने जात आहे. याच्यात कुठलंही राजकारण नाही आहे. पक्षाने योग्य कारवाई केली माझ्या दृष्टीने योग्य केलेली आहे. तुमचं रुपाली चाकणकरांचं काही बोलणं झालं काय सगळं कारवाई? नाही, कारवाई नंतर बोलणं नाही झालं, पण मी महिला आयोगाकडे जी काही तिची तक्रार करणार आहे याबद्दल माझं बोलणं झालेलं आहे. कारवाई होईल अशी कोणती होती का तुम्हाला? दादांनी काय नाही, तसं काही नाही. त्यांनी सांगितलेलं CP ऑफिसमध्ये जे काही रिपोर्ट माझ्यापर्यंत येतील त्याच्यावरून जे काय ते घेतलं जाईल, म्हणजे निर्णय घेतला जाईल. दादांकडे तुम्ही तक्रार काय केली? कारण तुम्ही फेसबुकवर जाहीर सांगितलं होतं की हिचं प्रवक्तेपद काढून घ्या, हो, तुमची भूमिका होती. तीच मागणी तुम्ही दादांकडे केली होती ना? केली होती ना, पण ती मी माझ्या वैयक्तिक जे काही मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मला वाटत होतं त्याच्यातून केलेली. त्याचं राजकारणचं भांडवल तिने करून जे काय माझ्या घरी येऊन, मेन माझा मुद्दा काय, माझ्या घरी येऊन जे काही तिने कृत्य केलेलं आहे त्याच्या विरोधात तिच्यावरती कारवाई करा आणि तिला या पदावरनं काढून टाका, हे माझं म्हणणं होतं. पण तुमची मागणी पूर्ण झाली त्या अर्थाने हो ना, करता की काय? स्वागतच करणार ना मी. तुम्ही कसं म्हणता माझा या राजकारणाशी संबंध नाही? दोन गोष्टी विरोधात नाही. तिने पोलीस स्टेशनमध्ये पण जे काही गैरवर्तन केलेलं आहे, आता हे सुद्धा आदरणीय दादांपर्यंत गेलं असेल, आज CP ऑफिसपर्यंत गेलेलं असेल, त्यामुळे पोलिसांकडून पण तिच्याकडे जे काही गुन्हे सादर झालेत ते सुद्धा मी अहवाल काढून आणलेला आहे. किती गुन्हे आहेत त्यांच्यावर? टोटल माझे 9 आहेत आणि पोलिसांचे 6 आहेत. तुम्ही 9 दाखल केले त्याच्यावरती? हो, 9 कलम आहेत लागलेले, कलम लागलेले, 9 गुन्हे नाही, कलम लागले आणि पोलिसांचे 6 कलम लागलेले.